शुभ 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 थांब थांब थांब. जी आत्यासाहेब. तुझ्यामुळे आज तुझे भैयासाहेब सुखरूप आहेत. खरंच तू खूप चांगला आहेस रे शुभू. थँक्यू आत्यासाहेब. आणि आता तर तू त्यांचं सगळं कामही बघतोयस. नीट करा सगळं. हो. नाहीतर कुठेतरी आमचे मंत्री साहेब गोत्यात यायला नकोत. अरे श्रावणीला पाहिलंस का? मॅडम त्यांच्या रूम मध्ये असतील. काय काम होतं का तुमचं? नाही, आज विश्वंभर तिच्यावर चिडला नाही ना, देवच पावला म्हणायचा. मलाही जरा बरं वाटलं. तर मला जरा तिचं कौतुक करायचं होतं, पण ते त्या दिवशी हाराचं झालं ना, त्याच्यामुळे कदाचित ती माझ्यावर रागवली असेल. अहो नाही आत्यासाहेब, श्रावणी मॅडम असं राग बिक्या डोक्यात ठेवत नाहीत. तिच्या मनातलं बरंच काही कळायला लागलं रे तुला. नाही म्हणजे अरे तुम्ही रोज जाता येता, हसता गप्पा होतात ना, त्याच्यामुळे असेल. बरोबर आहे तू म्हणतोस ते. श्रावणी काही मनात राग धरत नाही, म्हणूनच मला तिला ह्या बांगड्या द्यायच्या. खरेदी करून 100 दागिने येतील असे, पण ह्या बांगड्या आहेत ना, या विश्वंभरनी स्वतः बनवून घेतलेल्या आहेत. राजेश शिर्के घराण्याचा मान आहे या बांगड्या म्हणजे. होय काय? मी श्रावणीला देऊन येते. हा चालते आत्यासाहेब. अरे 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 काय ना, मला ना विश्वंभरसाठी सूप करायचंय रे. तू जरा ह्या बांगड्या श्रावणीला देशील का? अहो देतो की आत्यासाहेब, त्यात काय एवढं. थँक्यू. खरंच चांगला आहेस रे खूप तू शुभ. हो आत्यासाहेब, जाऊन येतो. शुभू, मला काही कुठे जायचं नाहीये. तू गेलास तरी चालेल. अहो मॅडम, मी कुठं जायचं काय विचारला आलेलोच नाहीये. मग तुम्हाला सरप्राईज द्यायला आलोय. कसलं सरप्राईज शुभू? हे काय? अहो राजेश शिर्के घराण्यातल्या मानाच्या बांगड्या आहेत या. साहेबांनी खास बनवून घेतलेल्या. बाबांनी बनवून घेतलेल्या? हे तुझ्याकडे कशा? आत्यासाहेबांनी बक्षीस म्हणून तुम्हाला पाठवले. साहेब सुखरूप घरी आले ना, त्यामुळे खुश होते आत्यासाहेब. बघा, साहेबांनी खास बनवलेत. ह्या बांगड्या माझ्यासाठी पाठवल्यात? शुभू, अरे किती सुंदर आहेत. बाबांची चॉईस कमालच आहे. मला वाटतं हे बाबांच्या चॉईसचं मला मिळालेलं असं पहिलंच गिफ्ट आहे. अरे हे मला घालून बघायच्यात. पकड ना. शुभू, मला जोरच नाही काढता येते. तू घालतोस का जरा? अहो मी कसं घालू मॅडम? ते मला नाही जमणार. ते दागिने आहेत मॅडम. शुभू, असं काय करतोस? भावांच्या चॉईसच्या बांगड्या आहेत आणि ते माझ्यासाठी पाठवले आहेत ना. आणि तू माझा मित्रच आहेस की, घाल ना रे प्लीज. शुभू, मला खरंच नाही येते, नाही तर नसतं सांगितलं तुला. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणारा उन्हात सावली. नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. शुभू, हां मॅजिकच झालं. मॅडम, तुम्हाला मी बोललेलो की नाही, साहेब जरी तुमच्याशी बोलत नसले तरी त्यांचं जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर. अहो तुमच्या हाताचं माप बी त्यासनी माहिती आहे. बरं मला सांग, कशा दिसत आहेत? फुर फुर आणि हिट. बांगड्या घातल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल बी कशी सोन्यासारखी झाली मॅडम. शुभू, थँक्यू. अहो मला कशासाठी? नाही मला माहितीये, तू काय फक्त आणून द्यायचं काम केलंयस हो ना. अरे पण आज माझे बाबा सुखरूप आहेत, ते तुझ्यामुळे.
आणि सरप्राईज पण तो तूच माझ्यापर्यंत पोहोचवलंस, म्हणून थँक्यू. मला वाटते तू नसतास ना तर कदाचित हा आनंद मला कधी अनुभवताच आला नसता. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी. देवा थँक्यू. एवढा मोठा अपघात झाला तरी माझा शुभ सुखरूप आहे. समजे तुमची कृपा आहे. हे सानू बघ की आला का तो. आई अगं तू नको टेन्शन घेऊ, दादा बोललाय ना फोनवर, मग येईलच की. अगं काय टेन्शन घेऊ नको म्हणतेस. त्याला बघूपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही ग. ना तुम्ही तरी थोडंच पाणी घ्या. नाही ग शोभे, जवळ तो दिसत नाही ना तोवर पाण्याचा घोट बी घशाखाली जाणार नाही. मामा आला. शुभू, शुभ बरोबर. अरे कसा आहेस तू? तुला लागलं नाही ना मग कुठं? कसा आहेस तू? टीव्हीवर काय बाय दाखवत होते ना, जीव खालीवर झाला तो नुसता. सगळ्यांनी लय टेन्शन घेतलाय तुम्ही. मी फोनवर सांगितलेलं ना बरं आहे म्हणून. आई रोड नको, तुमच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे बघा. बघत काय बसली, दृष्ट काढली अकाची. जा. अरे माझ्या डोसक्यात माती घातली, हे मला का आठवलं नाही. मी आले आताच. मामा तू आला नाहीस म्हणून सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाही. अरे तुम्ही असं का केलं? जेवायचं ना. अरे थांबा, पहिल्यांदा मला त्याची दृष्ट काढू दे. शेजाऱ्या पाजाऱ्याची, आल्या गेल्याची, भूता घेताची, कुणाची म्हणून दृष्ट लागू नये माझ्या बाळाला. तू दादा तुला बघून सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल ना तर ती स्वीटी. वय शुभ, तिनं बी दिवसभर काहीच खाल्लं नाही, फक्त देवासमोर उभी आहे. स्वीटे काय हडपटपणा आहे हो? माझी काळजी करायला माझ्या घरचे आहेत आणि तुला उपाशी राहून काय मिळालं ग? आणि तुला काय झालं असतं ना तर सगळं माझ्यावर आलं असतं. तुम्हाला पण सांगता येत नाही का? अरे आम्ही तरी काय सांगणार, त्या पोरीचा जीव तुझ्यात गुंतलाय बाबा. धडे असलं काय डोक्यात घालत जाऊ नका हिच्या. किती वेळा सांगितले तुम्हाला मी. आम्ही स्वीटे जा तुझ्या घरी तू. हे पोरीनो चला ताट घ्या, 2 घास खाऊन घेऊ चला. ना आता तरी पाणी घ्या. हा हा. स्वीटे तू उपाशी राहिलीस याचा काही मी अनादर करत नाहीये, पण तू जे काय करतेस ते मला आवडत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरी जाऊन जेवत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाहीये. मिस्टर भाडेकर मुद्दाम करायलायस ना? मला माहिती तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. एकदा लगीन होऊ दे, मग बघ व्याजासकट सगळी वसुली करणार आहे मी.